वरवर पाहता अनुस्वार म्हणजे एक एवढंसं टिंब. त्याचा काय एवढा विचार करायचा. पण एक छोटंसं टिंब जेव्हा अक्षरावर स्वार होतं तेव्हा त्याचा अनुस्वार होतो आणि तो शब्दाचा अर्थ पार बदलून टाकतो. आता ही वाक्य पहा. शेतात पुरेसं खत टाकता आलं नाही याची शेतकऱ्याला खंत वाटली. तिने दिलेला चहाचा कप घेताना त्याच्या हाताला कंप सुटला. अरे ती संध्या काय करते सध्या. अशी आणखी कोणती वाक्य तुम्हाला सुचतात. कमेंट करून अवश्य कळवा. घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद.